तर आमचे वाडेघरचे सुनील मामा चौधरी यांच्याकडून नारिवली टीम आणि त्याचबरोबर देसाई टीमला शुभेच्छा आल्यात आणि अतिशय चांगलं आयोजन केल्याबद्दल जे हनुमान निलजे संघाला सुद्धा त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद सुनील मामा. तर सामना ते सुरू होते. टॉस जिंकलाय नारिवली संघाने. तर गोलंदाज राजू काटेला पाहतोय पहिलं षटक घेऊन. आता मात्र शेवटचा सामना येथे मात्र विजयाची आस निर्माण झाली आहे दोन्ही संघांना, कारण खूप मोठा संघर्ष करावा लागेल. तर दोन्ही संघांना उद्या जर या ठिकाणी खेळण्यासाठी यायचं असेल तर चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवायला लागेल. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल हनुमान पाटील साठी होता. अतिशय चांगला बॉल होता. या ठिकाणी अरुणला पाहतोय पायाने अडवलाय मात्र 2 धावा इथे मिळाल्या. ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा. आणि पहा जो आता येथून संघ पराभूत होईल आणि उद्या जो सेमीफायनलचा सामना होईल त्याच्यातून पराभूत होईल संघ, त्या संघामध्ये रन रेटच्या आधारावरती 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल. तर या ठिकाणी आमची पंच कमिटी आतमध्ये जात असताना 2 पंच आहेत मैदानामध्ये. त्याचबरोबर कुंदम पगडे, जनार्दन मामा पाटील आणि आमचे या ठिकाणी पाहतोय आपण श्रीपत मामा म्हात्रे. तर सामना येथे सुरू होतोय. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती आल्या त्या 2 धावा. यावेळेस मात्र फटका चांगला खेळायचा होता. बराच वेळ चेंडू हवेत. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यातून मात्र धावचीची संधी होती आणि 2 धावा.
तर चला गेम स्टार्ट करा आपण. यावेळेस मात्र फटका फसलाय की काय. अरुण गोरपेकर झेल खाली आणि फलंदाज बाद. येते मात्र 4 या धावसंख्येवरती पहिला हादरा लागतोय तो वागेश्वर देसाई संघाला. तर पहिला फलंदाज बाद झालाय. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 2-2 धावा आल्या. त्याच्यानंतर पहिला धक्का लागलाय तो वागेश्वर देसाई टीमला. बळी पाटील यावेळेस मात्र पटका डिफेन्सिव्ह केल्यात. झेल होईल का. संतोष काटे झेल काळी आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का. तर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 धक्के देण्यात यश प्राप्त झालंय. तुळशीराम स्ट्राईक वरती जितू पाटीलला पाहतोय आपण. यावेळेस विकेट हॅट्रिकची संधी होती. ते मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाब्याने मात्र संघ पुढे जाऊन 5 या धावसंख्येवरती बॉल झाल्यात ते 5. लास्ट टू गो. शेवटचा बॉल. या षटकामध्ये चांगली अद्यापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र शेवटच्या बॉलवरती काय येईल. चौकार षटकार येणं गरजेचं असेल. येथून टीम देसाईसाठी यावेळेस चांगला बॉल स्ट्रॉंग अपील केलाय. पंचांना मात्र या ठिकाणी रेपर केली जातोय. शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळाला. या ठिकाणी एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले. तेवढी चांगलं षटक फेकलं ते राजू काटेच्या वतीने. तर न्यू बॅट्समन गुरु मात्रे मैदानावरती जात असताना धावसंख्या 5. धावा धावपळकावरती आहेत. बॉलर शरद पवार. तर दुसरं षटक इथून पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक करावा लागेल. एका ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले देसाई टीमचे आणि धावसंख्या 5. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये ढकलला. चेंडू जाईल तो बाउंड्री लाईन. पहिल्या टप्प्यावरती चौकार मिळतोय. 4 धावा. 4 धावा पाहा मिळतात आपल्याला.
तर स्वयंसेवक आपण थोडं पुढे जायचं आहे तिकडे, कारण इथून दूरवरून दिसत नाही व्यवस्थितरित्या. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र साधा सोपा झेल ड्रॉप. तर या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज चितू च्या बॅटमधून मगाशी एक चौकार, त्याच्यानंतर झेल ड्रॉप झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार. या षटकामध्ये थोडासा फलंदाज प्रभावी होत असताना, हवी होत असताना, कारण पहिलं षटक चांगलं फेकलं राजू काटेने. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ड्राय, कासिकल फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू जाईल गोलीच्या वेगाने. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव आहे ते मात्र पूर्ण. 2 धावा एकूण जर पाहिलं तर टोटल धावा झाल्यात 17 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 17 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात आपल्याला. अद्यापर्यंत 12 धावा आल्यात. फुल टॉस, पुन्हा एकदा डीप मिड विकेटमध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न, येथून धावची जी संधी होती मात्र गमावली आहे. थ्रोपैकी चांगली होती, कलेक्टिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. 1 to go. शेवटचा बॉल. बाकी या षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन, सुभाष झेल खाली मात्र नाही आहे. झेल सुटला आणि इथून मात्र चेंडू जाईल तो चौकाराच्या दिशेने. 4 धावा मिळाल्यात. खूपच मागडा असं षटक पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एकूण टोटल पाहिलं तर 23 धाबा आहेत धावपळकावरती. 23 धाबा. तर आमचे आडिवलीचे गणेशदादा शेलार यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा आणि आयोजनाला सुद्धा शुभेच्छा आल्या. थँक्यू गणेशजी शेलार. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 18 धावा. तेच तर असं क्रिकेट. से बरेचसे आज सामने आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात सुद्धा नागाव संघाने 2 षटकामध्ये फक्त 10 धावा होत्या, 12 धावा होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 38 धावा आल्या. तर इथून 2 षटकामध्ये 23 धावा. अद्याप अशी फलंदाजी केली तर 50 पर्यंत पोहोचण्याची नामी संधी आहे ती देसाई संघाला. तर इथून चितूने चांगली फलंदाजी केली अद्यापर्यंत. तर 2 षटकामध्ये 23 धावा. चांगली फलंदाजी. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 3 बाद झाले होते. असं वाटलं होतं की हा संघ पूर्णपणे नांगी टाकतो की काय, मात्र दिप्य जितू पाटीलने या ठिकाणी चांगली फलंदाजी दाखवली आणि विश्वासाने
फलंदाजी केली आहे. गुरु मात्रे यांना पाहतोय स्ट्राईक वरती. गोलंदाज सचिन सालुंके ज्याने मागचा मॅच जिंकून दिलाय. 6 बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना तो विजयाचा घास खिडकाले टीमच्या तोंडून मात्र हिसकावून घेतला. त्यामुळे आता इथे काय पाहता येईल. चला सामना सुरू करा. यावेळेस चांगला बॉल होता. यॉर्क लाईनचा चेंडू फेकलाय. एक धावच मिळेल येथून. मात्र बॉलवरती वेगाने आले सचिन आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतो. येथून चांगली गोलंदाजी फेकावी लागेल. आता मात्र धावा तर चांगल्या आहेत. 2 षटकामध्ये सुस्थितीत आहे. जरी विकेट गेल्या असल्या तरी मात्र यावेळेस उडवलाय. मात्र जास्त उंची आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि अतिशय चांगला झेल संतोष काटे याने टिपलाय आणि येथून मात्र फलंदाज बाद होतोय. जे जितू पाटीलने चांगली फलंदाजी केली होती तो फलंदाज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. जितूचा विचार केला तर 19 धाबांची खेळी साकारली. 7 बॉलमध्ये 19 धाबा. चांगले चौकार त्याच्या बॅटमधून 4 चौकार पाहायला मिळाले. यावेळेस फुल टॉस. या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय. मात्र धाव एकच मिळेल. त्याच्यानंतर कमबॅक केलं. 1 धाव मिळतोय ती टीमला. तर मात्र सचिन. यावेळेस चांगला बॉल. फलंदाज बीट होतोय ते मात्र तर निश्चितच चांगला बॉल फेकला गेलाय. इथून चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना सचिनला पाहतोय आपण. यावेळेस मात्र उडवलाय. खूपच उंच आणि लांबच लांब पळायचा षटकार येतोय तो दिलीप पाटील यांच्या बॅटमधून. षटकार बॉल द्या. तर दिलीपला पाहतोय आपण. षटकाराला एक चांगला फलंदाज आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी माहीर असणारा हा फलंदाज ज्याने एका गाजवला क्रिकेट खेळत असताना. तर एकूण टोटल धाबा 31.
31 धावा. फुल टॉस या ठिकाणी पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. इथून मात्र एकच धाव मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकाराचा अपवाद वगळला तर एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एकूण 32 धावा धावपळकावरती 3 षटकाच्या सांगतेनंतर. तर इथून पाहिलं तर 32 धावा आहेत. तर या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या आणि 1 विकेट मिळवला. एका षटकाराचा आम्ही सांगितलं की एक षटकार जर सोडला तर बी 5 चेंडू अतिशय चांगले फेकले गेले सचिन सालुंकेच्या वतीने. शेवटचं षटक पाहायला मिळाले ते अरुणला पाहतोय. शेवटचं षटक घेऊन आलाय 32. तर चला जास्त वेळ करू नका. आपल्याला सुद्धा नंतर फलंदाजी करायची आहे आणि आता 5 वाजल्यात. त्यामुळे थोडासा सूर्याचा कमी प्रकाश पाहायला मिळतोय. आज दिवसभर मात्र सूर्य लपंडाव खेळत होता. कधी एक तेज प्रकाश यायचा तर कधी असा थोडासा अंधुकमय प्रकाश पाहायला मिळत होता. त्यामुळे आपण घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्यालाच फलंदाजी करायची आहे. गोलंदाज अरुण गोरपेकर. शेवटचं षटक दिलीप पाटीलसाठी. मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेस चांगला बॉल होता, अपील केली आहे. इथे मात्र एकच धाव. तर एकच धाव मिळाली पहिल्याच बॉलवरती. दिलीपला जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न असेल नारिवली टीमचा. तर दिलीप सुद्धा एक क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न करेल. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल होता. एका धावेसाठी हा फटका खेळला जातो. एकच धाव मिळाली आहे. एका धाबेने पाहतोय आपण 34 धाबा धावफलकावरती. यावेळेस वेगाने खेळण्याचा प्रयत्न, स्लोअर चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा डॉट. स्ट्रॉंग अपील केलंय, पंचांना रेफर केलं जातोय. स्ट्रॉंग अपील पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी 32 या धावसंख्येवरती 34 या धावसंख्येवरती थांबून ठेवलंय. त्यामुळे 2 बॉल डॉट गेल्यात. 2 बॉलवरती सिंगल आली आहे. तर मात्र शेवटचे 2 चेंडूंचा खेळ. यावेळेस मात्र फटका पॉवरफुल, क्षेत्ररक्षक दूरवरून हनुमान काटे झेल टिपला गेलाय. चांगला कॅच या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज बाद. चौतीस या धावसंख्येवरती 5वा आदरा लागतोय देसाई टीमला. धनाजी न्यू बॅट्समन.
न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत असताना शेवटचा बॉल गुरु मात्रे खेळण्यासाठी सज्ज होतात. यावेळेस चांगला बॉल बॅक टू द बॉलर डायरेक्ट हिट नाहीये. दुसरी धाव येते. 2 धावा पूर्ण केल्यात. येथे मात्र 2 धावा पाहायला मिळाल्यात. आणखीन 2 धावा ऍड केल्या तर 36 धावा. कुठल्या गेल्या 37 धावांची गरज असेल. 36 धावा बनवल्या. 37 धावांची गरज असेल ती नारिवली संघाला. मात्र कोणता संघ उद्या येथे पाहायला मिळेल. 37 धावा चेस करेल की त्यांना देसाई संघ थांबवेल. छत्तीस धावा कुठल्या 37 धावांचं लक्ष आहे. पाहूया आता 37 धावा पूर्ण करतात की त्यांना थांबवेला देसाई संघ आणि कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सन्मान केला जाईल. सुरेश पाटील यांचा मंचावरती आम्ही सन्मान करणार आहोत. संयोजन कमिटीला मी विनंती करेन की आपण त्यांचा या मंचावरती मान सन्मान करावा. आमचे निवृत्ती पाटील यांच्या शुभाशय त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर ज्यांच्या नावाने आदरांजली चषक पाहायला मिळतोय आपल्याला त्यांचे स्वर्गीय दीपक पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आहे आणि त्यांचे पुत्र आणि भाचा यांचं दोघांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा संयुक्तरित्या सन्मान या मंचावरती केला जाईल. आमचे निवृत्ती पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा. चला बॅट्समन जा राजू. तर या ठिकाणी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आजच्या शेवटच्या इनिंगमध्ये पंडितदादा पाटील येतील. मात्र आपण या ठिकाणी आभार मानूया आमच्या प्रथम प्रेक्षकांचं ज्याने दिवसभर व्यवस्थितरित्या कोणत्याही प्रकारचा शोरशराबा न करता सामने पाहिले त्यांचा आभार मानूया. ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून शैलेजी भोईर यांच्याकडून ही स्पर्धा कव्हर केली त्यांचा आभार मानूया. पंचांची अतिशय चांगली कामगिरी या मैदानावरती राहिलाय कमिटीच्या वतीने. त्याचबरोबर स्कोरिंगचं काम सुद्धा अतिशय अचूक आणि ऑनलाईन केलं गेलं आहे. त्याचबरोबर आमचे पंडितदादा पाटील साथीला होते त्यांचा आपण आवाज ऐकला त्यांचा आभार मानूया. आणि शेवटच्या सत्रासाठी जातोय पुन्हा एकदा पंडितदादा पाटील यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद जगदीश पाटील. पहिला सत्र इथं खेळाचं संपलंय आणि देसाई संघाने धावा कुठल्या तर 4 षटकांमध्ये 36 आणि 37 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी आपण पाहतो. राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील गोलंदाज सज्ज होतात. बळीराम
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवात तर चांगली केली गोलंदाजानं. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. मात्र या 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग नारिवली संघ कशा पद्धतीने करेल हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. कारण पहिल्या सत्रामध्ये नारिवली संघानं चांगली गोलंदाजी केली आणि निर्धारित 4 षटकांमध्ये फक्त 36 धावांवर रोखलं. राजू काटे या गोलंदाजानं फक्त 5 धावा खर्च केल्या. फक्त 5 धावा खर्च केल्या आणि अरुण गोरपेकर या गोलंदाजानं फक्त 4 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बलराम पाटील राईट मोर विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रयत्न केला होता कट करण्याचा. मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. इथं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. मात्र राजू काटे अतिशय अनुभवी फलंदाज आहेत. 2 चेंडू निर्धाव गेले तरी हरकत नाही आहे. कमी धावसंख्या आहे. मात्र तुम्ही उर्वरित 4 चेंडूंमध्ये चांगल्या पद्धतीने फलंदाजी करू शकता. मात्र इथं बलराम पाटील चांगली गोलंदाजी करतायत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. राईट मोर विकेट. आता मात्र ऑन साइडला खेळताय. चेंडू वन बाउन्सी मारायचे बाहेर फरार. चौकार येतोय. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर आत्मविश्वासाने या फलंदाजाने सुरुवात केली. कारण नारिवली संघाचा अनुभवी फलंदाज सातत्याने सलामीला येत असतात आणि संघाची जबाबदारी फार महत्त्वाची असते. यांच्या खांद्यावर सातत्याने संघ त्यांच्यावर अवलंबून असतो आणि राजू काटेने चौकार ठोकून इतर बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 4. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ स्ट्राईक एंडला आपण पाहतो राजू काटे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सलामीचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला प्रेमनाथ पाटील. तर गोलंदाज बलिराम पाटील राईट मोर विकेट. आता मात्र बॅकफुटला सुरेख फटका आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. मात्र चेंडूने शर्यत इथे जिंकले. सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार येतोय. लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. जो आत्मविश्वास 2 चेंडूंमध्ये गमावला होता तो आत्मविश्वास या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार ठोकून पुन्हा एकदा प्राप्त केला फलंदाज राजू काटेने. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या 2 चेंडूंमध्ये चुका झाल्या. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. मात्र त्या चुकांचं रूपांतर दुरुस्तीमध्ये करून राजू काटेने इथं 2 चौकार ठोकलेत लागोपाठच्या 2 चेंडूंवर. बिनबाद 8 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लागोपाठच्या 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकून पहिल्या 2 चेंडूंमध्ये जी चूक झाली होती फलंदाज राजू काटे यांच्या माध्यमातून ती चुकीची दुरुस्ती नक्कीच्या फलंदाजाने केली आणि 3 चौकार ठोकून इथं धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 12 धावा. बिनबाद 12 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय आणि उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीने देतो हा फलंदाज. ऑन साइडला खेळतात. बारक्या पाटील चेंडू खाली. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिसफिल्ड होते आणि दुसरी धाव येते धावफलकावर. नोचा इशारा केलाय पंचांनी. कारण पंचांनी नक्की पाहिलंय की क्षेत्ररक्षण लाईन टच. तर बघा कशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केली आहे. तुमच्या चुका पंच तुम्हाला दाखवून देत आहेत आणि हा चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवर फलंदाज त्रिफळाची पायची झेलती बाद नसेल. फक्त रनआउटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होऊ शकतो. तर एकूण 3 धावा आल्या धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 का 1+2. बलराम पाटील बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतो. 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरने चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. मात्र राजू काटेच्या बॅट मधनं आलाय हा 4था चौकार आणि षटक इथं संपतंय. ते पहिलं. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर तब्बल 19 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव गेले होते. मात्र त्यानंतर
आत्मविश्वासानं फलंदाजी करून जो आत्मविश्वास गमावला होता 2 चेंडूंमध्ये, मात्र उर्वरित 4 चेंडूंमध्ये तो आत्मविश्वास पुन्हा प्राप्त केला फलंदाज राजू काटे यांनी. 2 चेंडूंमध्ये 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर मात्र 4 चेंडूंमध्ये तब्बल 19 धावा कुठल्या या फलंदाजानं आणि एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. समीकरण मात्र नक्कीच सोपं करून ठेवलं फलंदाज राजू काटे या फलंदाजानं. 18 चेंडू 18 धावांची गरज. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो फिरकी गोलंदाज बारक्या पाटील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रेमनाथ पाटील. एकाच षटकामध्ये नक्कीच सामना खुला करून ठेवला या 2 फलंदाजांनी. गरज होती 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 37 धावांची, मात्र आता गरज उरली आहे ती 18 चेंडू आणि 18 धावांची. बारक्या पाटील सज्ज होत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंच विश्वास रसाल यांनी वाईडचा इशारा केला. त्यांनी पाहिलं नक्की चेंडू कशा पद्धतीने गोलंदाज हाताळत आहे. धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 20 धावा. इथे मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. काही चेंडू निर्धाव टाकावे लागतील, गडी बाद करावे लागतील, तरच या धावसंख्येचा डिफेन्स तुम्ही करू शकता. सुरुवात खराब केली गोलंदाजानं, पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर मात्र पुढचा चेंडू या गोलंदाजानं अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळून कमबॅक केलं. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 20 धावा. इथे मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये प्रेमनाथ पाटील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चूक केली पहिल्या चेंडूवर, वाईट चेंडू हाताळला, मात्र पुढचे 2 चेंडू लागोपाठ निर्धाव हाताळलेत. 18 चेंडूंमध्ये गरज होती ती 18 धावांची, मात्र आत्ता गरज आहे ती फुलटॉस चेंडू समोर खेळतात. क्षेत्ररक्षण किसन येतात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, मात्र तिथं चुका होत आहेत आणि नशिबाचा चौकार लाभतोय तो फलंदाज आपण पाहतोय. प्रेमनाथ पाटीलच्या बॅटमधून येतो तो चौकार. धावसंख्या पोहोचते ती 24 वर. विजयाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करतोय नारिवली संघ. कारण पहिल्या सत्रामध्ये 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. राजू काटे आणि अरुण गोरपेकर या 2 गोलंदाजांनी अनुक्रमे 5 आणि 4 धावा खर्च केल्या. राजू काटे यांनी 5 धावा खर्च केल्या, अरुण गोरपेकर यांनी 4 धावा खर्च केल्या आणि 36 धावांवर रोखलं ते देसाई संघाला. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 24 धावा. सुरेख फटका प्रयत्न केला होता गुरुनाथ म्हात्रे यांनी, मात्र झेल सुटला. फार वेगाने चेंडू आला होता त्यांच्या अंगावर. त्यांनी प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र झेल सुटला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. बिनबाद 25 अशी दमदार सुरुवात आपण पाहतोय ती. टू गो. बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतो. पहिली धाव वेगाने घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूचा पाठलाग करतात, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. इथं मात्र चौकार येतोय आणि इथून सामना पूर्णपणे खुला झालाय तो नारली संघाच्या माध्यमातून. बिनबाद 29 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बारक्या पाटील पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र सुरेख फटका, चेंडू वन बाउन्सी मारेच्या बाहेर फरार. चौकार येतोय. धावसंख्या पोहोचली ती 33 वर. जिंकण्यासाठी गरज असेल ती फक्त 4 धावांची. चार षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये गरज होती 37 धावांची, मात्र पहिल्या षटकामध्ये पाहिल्या
धावा 19 आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या 14. तर 2 षटकांमध्ये सामना पूर्णपणे खुला करून ठेवला आहे तो राजू काटे आणि प्रेमनाथ पाटील या 2 फलंदाजांनी बिनबाद 33 धावा आपण पाहतो धावफलकावर. येणारी षटकं शिल्लक असतील ती 2. पाणी घेऊन जा पाणी. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. एकतर्फी लढत आपण पाहतोय कारण आजच्या दिवसाचा विचार केला तर देसाई संघाने नारळी संघाने अतिशय चांगली कामगिरी करून हे 2 संघ आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये खेळतात आजच्या दिवसातील. मात्र इथून कामगिरी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या तब्बल 5, फक्त 5 धावा आल्या होत्या. राजू काटे यांनी षटक हाताळलं होतं. मात्र शरद या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्या. मात्र त्यानंतर 3 गोलंदाजांनी राजू काटे, अरुण गोरपेकर आणि सचिन साळुंके या 3 गोलंदाजांनी नारोली संघाला कमबॅक करून दिलं आणि देसाई संघासारख्या बलाढ्य संघाला फलंदाजी अतिशय मजबूत खोलवर मात्र त्यांना 4 षटकांमध्ये फक्त 36 धावांवर रोखून ठेवलं आणि 37 धावांचं लक्ष घेऊन ज्यावेळेस सलामीची जोडी उतरली 24 चेंडूंमध्ये 37 धावांचं लक्ष असताना मात्र समीकरण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 33. उर्वरित समीकरण असेल ते 12 चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतो संघनायकाने वापर केला तो किसन म्हात्रे या गोलंदाजाचा. मात्र इथून फार मेहनत करावी लागेल या देसाई संघाला. धावसंख्या बिनबाद 33. 12 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज तयार. किसन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंटफुटला पुढे सरकले होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काही हरकत नाही आहे. निर्धाव चेंडू गेला. मात्र इथून प्रेक्षक बाहेरून आवाज नका देऊ. प्रेक्षकांना विनंती असेल. मात्र फलंदाज इथे एसटीसीत झालाय. जितू पाटील यांच्या माध्यमातून चांगला एसटीसीत. मात्र पंचांनी वाईडचा इशारा केलाय. टोटल मारून ठेवा. संतोषची प्रेमनाथची टोटल मारून ठेवा त्याची. आता 3 पाहिजेत ना. 34 झाले ना. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 34. फक्त 3 धावांची गरज असेल. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर अरुण गोरपेकर. आजच्या दिवसात नक्कीच चांगली गोलंदाजी केली. या गोलंदाजानं चांगले क्षेत्ररक्षण केलंय. गोलंदाज तयार. किसन म्हात्रे. स्ट्रायक एंडला अरुण गोरपेकर. बॅकफुटला जाऊन फक्त टॅप केलाय. चेंडूला दिशा दिली आहे. आता मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवसातील शेवटचा सामना जिंकलाय तो जय गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारिवली. अभिनंदन नारिवली संघाचं आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल जय वाघेश्वर देसाई संघाचं अभिनंदन.